नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-के-वाय-सी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर ई-के-वाय-सी करायची आहे, तर त्याविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पी एम किसान योजनेची सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की जसं की पी एम किसान योजनेअंतर्गत जर तुम्हाला 2,000 रुपये मिळत असतील तर आणि 2,000 रुपये पुढचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला वार्षिक जी ई-के-वाय-सी करायची असते ते हे बंधनकारक आहे. तर त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-के-वाय-सी प्रमाणीकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे आणि योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यात 20 मे 2026 पासून सर्वदूर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तर मित्रांनो, जर कुठला घरातला शेतकरी किंवा पात्र शेतकरी असेल, जर तो मृत असेल तर त्याच्या नावावर अकाउंटवर पैसे येत असतात आणि असे जे शेतकरी आहेत ते अपात्र आहेत ते त्यांना वगळण्यासाठी दरवर्षी ई-के-वाय-सी करावी लागते. म्हणून याही वर्षी 20 मेपासून जी ई-के-वाय-सी आता चालू झालेली आहे आणि ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे ती चालू वर्ष 2025-26साठीची ही वार्षिक ई-के-वाय-सी मोहीम 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि विहित मुदतीत ई-के-वाय-सी न केल्यास लाभार्थी जे पुढील हप्ता जो आहे तो हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतील. तर पुढं जर हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. तर ई-के-वाय-सी पूर्ण करण्याच्या पद्धती तुम्हाला सांगू इच्छितो की ई-के-वाय-सी कशी करावी आपण. तर लाभार्थी शेतकऱ्यांना खालील 2 सोप्या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. नंबर 1, बायोमेट्रिक पद्धत. नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रावर CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. ही पहिली स्टेप आहे. पहिली पद्धत तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या CSC सेंटरवर जाऊन करू शकता. तर दुसरी पद्धत आपण पाहूया की फेस ऑथेंटिकेशन, चेहरा ओळख पद्धत. PM किसान मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन करून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. आता तिसरी पाहू शकतो की दिव्यांग व वृद्ध जे शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी विशेष सुविधा आहेत. आपण पाहूया की जे वृद्ध आणि आजारी लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी येत आहेत आणि केंद्रावर जाणे अशक्य आहे, दुकानात ते जाऊ शकणार नाहीत, तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी वैयक्तिकरित्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. तर जिल्ह्यातील जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी 20 जून पूर्वी आपल्याला ई-के-वाय-सी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 20 तारखेपासून ई-के-वाय-सी चालू झालेली आहे PM किसान सन्मान निधी योजनेची. तुम्हाला जर 2,000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला लवकरात लवकर ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला पुढील हप्ता किंवा पुढील योजना कायमची बंद होऊ शकते आणि म्हणून योजना चालू राहण्यासाठी ही वार्षिक ई-के-वाय-सी आहे ती तुम्ही लवकरात लवकर नजीकच्या दुकानात किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल स्मार्टफोनद्वारे घरबसल्या तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर अशी ही अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.